जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त 3 प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही रोज देवाची पूजा करता का? दुसरा प्रश्न, तुम्ही रोज देवाचं नामस्मरण करता का? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं करूनही मनाला खरी शांती मिळाली आहे का? जर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण फक्त दासबोध वाचणार नाही, तर आज समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाचा आरसा आपल्या समोर ठेवणार आहेत. मित्रांनो, या जगात पैसा कमावणं खूप कठीण आहे, नाव कमावणं त्याहून कठीण आहे, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हे सगळ्यात कठीण आहे. आज अनेक लोकांकडे पैसा आहे, मोठं घर आहे, गाडी आहे, मान सन्मान आहे, पण तरीही मन बेचैन आहे. रात्री झोप लागत नाही, लहानशा गोष्टीवर राग येतो, मत्सर होतो, चिंता संपत नाही. का? याचं उत्तर समर्थ रामदास स्वामी आजपासून जवळजवळ 400 वर्षापूर्वी देऊन गेले आहेत. मंडळी, समर्थ म्हणतात, माणसाला दुःख देणारा तमोगुण आहे, पण माणसाला देवाजवळ नेणारा, मनाला शांत करणारा आणि जीवनाला अर्थ देणारा गुण म्हणजे सत्वगुण. बघा, आजचा समाज फक्त संतांसाठी नाही, फक्त साधूंसाठी नाही, तो प्रत्येक आईसाठी आहे, प्रत्येक वडिलांसाठी आहे, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे आणि प्रत्येक गृहस्थासाठी आहे आणि स्वतःचं आयुष्य बदलण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे. आजचा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला एक गोष्ट नक्की समजेल, मी खरंच सात्विक आहे की मी फक्त स्वतःला सात्विक समजतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण समर्थ रामदास स्वामी आज सात्विक माणसाची तब्बल 80 पेक्षा जास्त लक्षणं सांगणार आहेत आणि त्यापैकी किती लक्षणं आपल्या आयुष्यात आहे याचा निर्णय आज आपण स्वतःच घेणार आहोत. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मागा बोलीला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, आता एका सत्वगुण परम दुर्लभ. बघा, किती सुंदर सुरुवात आहे. समर्थ म्हणतात, मागच्या समासात मी तमोगुण सांगितला, जो माणसाला दुःखाकडे घेऊन जातो, पण आता मी तुम्हाला असा गुण सांगणार आहे जो अत्यंत दुर्मिळ आहे आणि ज्याच्या जोरावर माणूस भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, आज आपण प्रत्येक ओवी फक्त ऐकणार नाही, तर ती आपल्या जीवनाशी जोडून समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, मला कमेंटमध्ये एकच गोष्ट सांगा की तुमच्या मते आजच्या काळात सर्वात दुर्मिळ गोष्ट कोणती आहे? पैसा, चांगले मित्र की मनाची शांती? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी सत्वगुणाचं वर्णन करताना पहिल्याच काही ओव्यांमध्ये इतकं मोठं सत्य सांगून जातात की जर आपण ते समजून घेतलं तर आयुष्य बदलू शकतं. समर्थ म्हणतात, जो भजनाचा आधार, जो योगी यांची थार, जो निरसी संसार, दुःख मूळ जो. याचा अर्थ काय? बघा, समर्थ म्हणतात, भक्तीचा पाया म्हणजे सत्वगुण. ज्याच्या मनात सत्वगुण नाही त्याची पूजा केवळ हातांनी होते, मनाने नाही. आज अनेक लोक म्हणतात, मी रोज पूजा करतो, मी दर सोमवारी उपवास करतो, मी दरवर्षी पंढरपूरला जातो. हे सगळं खूप चांगलं आहे, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर देवपूजा करून बाहेर पडल्यानंतर आपण एखाद्याशी कटू बोलत असू, जर छोट्याशा गोष्टीवर रागावत असू, जर दुसऱ्याच्या यशाने आपल्याला जळफळाट होत असेल, तर पूजा बदलली की फक्त दिनक्रम बदलला. समर्थ सांगतात, सत्वगुण म्हणजे बाहेरचं प्रदर्शन नाही, तो मनाचा स्वभाव आहे. एक छोटंसं उदाहरण ऐका. बघा, 2 व्यक्ती मंदिरात गेल्या. पहिल्याने मोठा नारळ फोडला, मोठा हार अर्पण केला, मोठं दान केलं, पण मंदिराबाहेर पडताच एका गरीब माणसाला रागाने हाकलून दिलं. दुसऱ्याकडे हार नव्हता,
मोठं दान नव्हतं, पण मंदिराबाहेर पडल्यावर त्याने त्या भुकेल्या माणसाला प्रेमाने जेवायला घातलं. आता सांगा, भगवंताच्या अधिक जवळ कोण गेला असेल? याचं उत्तर समर्थ देतात की ज्याच्या मनात दया आहे, ज्याच्या मध्ये प्रेम आहे, नम्रता आहे, त्याच्यात सत्वगुण आहे. समर्थ पुढे म्हणतात, जेणे होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पावी जे मुक्ती, सायोज्यता ते. बघा, याचा अर्थ असा की सत्वगुण माणसाला योग्य दिशा देतो. आज अनेकांना प्रश्न पडतो, मी इतकी मेहनत करतो तरी मनाला समाधान का नाही? कारण आपण बाहेरचं आयुष्य घडवतो पण आतलं मन घडवत नाही. त्यामुळे समर्थ सांगतात की ज्याचं मन बदलतं त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा की तुमच्या मते सुख म्हणजे काय? भरपूर पैसा, मोठं घर की मनाची शांती? फक्त एक शब्द कमेंटमध्ये लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे, त्यामुळे आवर्जून मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. मित्रांनो, समर्थ पुढे म्हणतात की जो भक्तांचा कोवसा, जो भवार्णवींचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा, तो सत्वगुण. बघा किती सुंदर ओवी आहे. समर्थ म्हणतात की सत्वगुण हा भक्तांचा आधार आहे. समुद्रात बुडणाऱ्या माणसाला जसं नाव वाचवते तसंच जीवनाच्या वादळात सत्वगुण माणसाला वाचवतो. आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट आहे. कोणाचं आर्थिक आहे, कोणाचं कौटुंबिक, कोणाचं आरोग्य, कोणाचं मानसिक. पण लक्षात ठेवा, संकट मोठं नसतं, मन कमकुवत असतं. आणि मन मजबूत करायचं काम हे सत्वगुण करतो. समर्थ पुढे म्हणतात, जो परमसुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊन या निवारी जन्म मृत्यू. म्हणजेच बघा, आपण आनंद कुठे शोधतो? मोबाईलमध्ये, पैशात, खरेदीत की प्रवासात? पण हा आनंद किती वेळ टिकतो? 1 दिवस, 2 दिवस, जास्तीत जास्त काही आठवडे, मग पुन्हा मन रिकामं होतं. त्यामुळे समर्थ सांगतात की सत्वगुणातून मिळणारा आनंद बाहेरून मिळत नाही, तो आतून उमलतो. एकदा एका संतानं विचारलं की महाराज, तुम्ही एवढे आनंदी कसे? ते हसून म्हणाले, माझा आनंद परिस्थितीवर नाही, भगवंतावर अवलंबून आहे. किती मोठा विचार आहे. जर आनंद वस्तूंवर असेल तर वस्तू गेल्या की आनंदही जातो, पण आनंद भगवंतावर असेल तर परिस्थिती बदलली तरी मन ढळत नाही. त्यामुळे मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आयुष्यात कधी असा अनुभव घेतला आहे का की देवाचं नाम घेतल्यावर मन शांत झालं? कमेंटमध्ये हो हे लिहून मला नक्की सांगा. समर्थ पुढे सांगतात की सत्वगुण म्हणजे ईश्वरावर प्रेम, परोपकाराची आवड, विवेक आणि स्वच्छ मन. याचा अर्थ असा नाही की सत्वगुणी माणूस संसार सोडून देतो. उलट समर्थ स्पष्ट सांगतात की प्रपंच करा, पण प्रपंच मनात ठेवू नका. हे वाक्य लक्षात ठेवा. हातात काम असू द्या, पण मन रामात असू द्या. गृहस्थ राहूनही माणूस संतासारखं जीवन जगू शकतो आणि हाच समर्थांचा संदेश आहे. मित्रांनो, आतापर्यंत समर्थ रामदास स्वामी आपल्याला एक गोष्ट वारंवार समजावून सांगत आहेत की सत्वगुण हा फक्त पुस्तकात वाचण्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय आहे. समर्थ पुढे म्हणतात की स्नान संध्या पुण्यशील, अभ्यंतरींचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ, तो सत्वगुण. म्हणजेच याचा अर्थ असा नाही की फक्त अंगावर स्वच्छ कपडे घातले की माणूस सात्विक झाला असे म्हणतात. बाहेरचं शरीर जितकं स्वच्छ तितकंच मनही स्वच्छ असायला हवं. आज आपण रोज आंघोळ करतो, कपडे धुतो, घर साफ करतो, पण मनातला राग, मनातला मत्सर आणि मनातला अहंकार हा कधी धुतो का? याचाच विचार समर्थ रामदास आपल्याला करायला लावतात. ते पुढे म्हणतात की निरूपणाची आवडी, जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी,
तो सत्वगुण. म्हणजेच ही ओवी खूप महत्त्वाची आहे बघा. कारण आज आपण किती प्रवचनं ऐकतो, किती यूट्यूब व्हिडिओ पाहतो, किती ग्रंथ वाचतो, पण आपल्या स्वभावात किती बदल होतो हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की खरा सात्विक माणूस तो जो ऐकलेली गोष्ट दुसऱ्याच दिवशी आचरणात आणतो. जर आजच्या या व्हिडिओतून तुम्ही एक जरी गुण आयुष्यात आणला तर हा व्हिडिओ सफल झाला असे मी म्हणेन. मित्रांनो, समर्थ पुढे दानाबद्दल सांगतात. ते म्हणतात की अन्नदान, वस्त्रदान, पाण्याचं दान, मंदिराची सेवा ही सगळी पुण्याची कामं आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की दान मोठं की छोटं यापेक्षा भावना मोठी असते. एखाद्या भुकेल्या माणसाला प्रेमाने दिलेली एक भाकरी कधी कधी लाखो रुपयांच्या दागिन्यापेक्षा किंवा दानापेक्षा मोठी असते. कारण भगवंत पैशाकडे पाहत नाही, तो मनाकडे पाहतो. आज मी तुम्हाला एक छोटंसं काम देते की बघा, आजचा व्हिडिओ संपल्यावर आजच किमान एका व्यक्तीशी प्रेमाने बोला, एखाद्याला मदत करा, एखाद्याला माफ करा आणि मग रात्री झोपताना स्वतःला विचारा की आज माझ्यात सत्वगुण वाढला का. मला कमेंटमध्ये एकच गोष्ट लिहा की आजच्या व्हिडिओमधला कोणता विचार तुमच्या मनात सर्वात जास्त विडला आहे. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाचणार आहे. आज आपण सत्वगुणाची सुरुवात समजून घेतली, पण आता पुढे समर्थ रामदास स्वामी जे सांगणार आहेत ते आणखी आश्चर्यकारक आहे. समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये सांगतात की खरा सात्विक माणूस हा संकटात कसा वागतो, अपमान झाला तर काय करतो, निंदकांशी कसं वागतो, राग कसा आवरतो, दुसऱ्याच्या दुःखात का पडतो आणि स्वतः संतांची कृपा कोणावर होते. मला खात्री आहे या पुढच्या भागात तुम्हाला सत्वगुणाचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळेल. म्हणून पुढचा भाग अजिबात करू नका. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अजूनही तुम्ही आपल्या श्री दत्तछाया या परिवारात सामील झाला नसाल तर सामील व्हा. तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील, मित्रांमधील आणि प्रत्येक रामभक्तापर्यंत नक्की पोहोचवा. कारण सत्वगुण जितका वाढेल तितका समाज सुंदर होईल. चला, शेवटी सर्वजण एकदा मनापासून म्हणूया, श्रीराम जय राम, जय जय राम. पुन्हा भेटूया दासबोधाच्या पुढील अत्यंत महत्त्वाच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.